पाऊले चालती पंढरीची वाट यामध्ये लोकवादी न्यूज येणाऱ्या प्रत्येक दिवशी पालखी मुक्कामातील ठिकाणाची माहिती देणार आहोत। स्पॉन्सर्ड बाय AK बॅटरीज सोलर अँड इन्व्हर्टर्स। लोलन नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन। लोलन शहरातील कांद्याची बाजारपेठ सर्वात मोठी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। मार्केट यार्ड हे मोठे आहे, येथे कांद्याची खरेदी विक्री होते, तसेच धान्याची खरेदी विक्री होते। त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांचे व्यवहार देखील येथे होतात। यामध्ये गाई, बैल, शेळी, मेंढी इत्यादींचा समावेश होतो। प्रामुख्याने हे व्यवहार सकाळचे होतात। लोलन शहरातील गुरुवारी भरणारा बाजार हा सर्वात मोठा बाजार आहे। आसपासचे शेतकरी ज्या दिवशी भाजीपाला घेऊन येतात त्याच दिवशी विकतात, त्यामुळे लोलन शहर हे बाजारपेठेसाठी महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक वसाहत असून या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या आहेत। या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थासुद्धा आहे। या ठिकाणी मतिमंद मुलांची निवासी शाळा आहे। या गावात शरदचंद्र पवार महाविद्यालय व मालोजी राजा हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आहेत। या ठिकाणी मोठमोठे दवाखाने तसेच हॉटेल व व्यापारी पेठा आहेत। या ठिकाणी बस स्थानक व रेल्वे स्थानक पण आहेत। लोलन येथूनच जवळ पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आहे व येथे ऊसावर वेगवेगळी संशोधन केली जातात। कांदा मार्केट सुद्धा प्रसिद्ध आहे। कांद्यासाठी नाशिकनंतर लोलन येथे सर्वात मोठे मार्केट प्लेस आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती लोणंद आहे। लोलनमध्ये नगरपंचायत आहे, जी लोकांना आवश्यक सुविधा पुरवते आणि सांस्कृतिक आणि आर्थिक गोष्टीकडे लक्ष देतात आणि शहराच्या सुरक्षेसाठी व सुधारणेसाठी सतत कार्यरत असतात। लोलनच्या काही अंतरावर धार्मिक ठिकाणे व मंदिरे आहेत। त्यापैकी वीरगावचे मस्कोबानाथ, तर अंधोरी येथे सद्गुरू शंकर दगडे महाराज यांची संजीवन समाधी आहे। मोरवे येथे श्री दत्त मंदिर आहे। तेथून जवळच वीर धरण पाहण्यासारखे आहे। या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।